नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा 2024 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 30 गुणांसाठी आहे। लेखी परीक्षेसाठी 20 गुण व तोंडी परीक्षेसाठी 10 गुण आहेत। प्रश्न क्रमांक पहिला, एक शब्द ऐकून लिही। शिक्षक शब्द सांगतील, विद्यार्थ्यांनी शब्द ऐकून लिहायचे आहेत। इथे सरावासाठी काही शब्द दिलेले आहेत। तुम्हाला, शिक्षिका, महादेव, श्रावण, माणूस, दिवाळी, एप्रिल, देवाणघेवाण, पाऊस, दुष्काळ यासारखे शब्द शिक्षक सांगतील, विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकून लिहायचे आहेत। प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडव। खालील शब्दातील वेगळा शब्द ओळख। योग्य पर्यायाला गोल कर। 1 गुण। शाळा, शिक्षक, फळा, घर। उत्तर घर। शाळेशी संबंधित बाकीचे तिन्ही शब्द आहेत। घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? योग्य पर्यायाला गोल कर। गुण 1। उत्तर शिंगरू। करडू शेळीच्या पिल्लाला म्हणतात। रेडकू म्हशीच्या पिल्लाला म्हणतात। वासरू गायच्या पिल्लाला म्हणतात। उच्चार असणारा एक शब्द लिही। 1 गुण। ऑरेंज। प्रश्न, शेवटचे अक्षर समान असणारे 2 शब्द लिही, जसे वाट, पाट, लाट। गुण 1। त्याप्रमाणे पानचे शब्द आपण लिहूया। रान, मान, छान। पुढील प्रश्न दिलेला शब्द वापरून वाक्य लिही, जसे चिडणे, ताई रमेशवर चिडली। बसणे, दादा घोड्यावर बसला। प्रश्न क्रमांक 3, चित्राचे निरीक्षण कर व खालील प्रश्नाची उत्तरे लिही। सोबतच्या चित्रात कोणता सण दिसत आहे? योग्य पर्यायाला गोल कर। उत्तर पर्याय क्रमांक 3, बैलपोळा। मागील माणूस तोंडाने काय वाजवत आहे? योग्य पर्यायाला गोल कर। उत्तर सनई। चित्रामध्ये पहा, सनई वाजवत आहे। एका गुणासाठी हा प्रश्न आहे। पुढील प्रश्न, बैलाच्या निवाऱ्याला काय म्हणतात ते लिही। गुण 1। बैलाच्या निवाऱ्याला गोठा म्हणतात। घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात। पुढील शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द लिही। गुण 1। मागे, पुढे। पुढील प्रश्न, 2 पाळीव प्राण्यांची नावे लिहा। कोणत्याही 2 प्राण्यांची नावे लिहायची आहेत, गाय, शेळी, म्हैस, घोडा। प्रश्न क्रमांक 4, चित्र पाहून चित्रावर आधारित एक वाक्य लिही। पहिलं चित्र, ताई अभ्यास करत आहे। दुसरे चित्र, विद्यार्थी शाळेत जात आहे किंवा चालला आहे। तिसरे चित्र, खेळाडू फुटबॉल खेळत आहे। चौथे चित्र, आजी गाडी चालवत आहेत। पाचवे चित्र, मुलगा आईच्या कुशीत झोपला आहे। अशा प्रकारे आपण 20 मार्कांची लेखी प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे। आता पुढे आपण तोंडी परीक्षेसाठी शिक्षक कोणते प्रश्न विचारू शकतात किंवा कशी तयारी करावी याविषयी पाहूया। तोंडी प्रश्नपत्रिका। आता मी तुला एक प्रसंग ऐकवणार आहे, तो नीट ऐक। ऐकून झाले की तुला काही प्रश्न विचारणार आहे, त्यांची तू उत्तरे सांग। शिक्षक उतारा वाचून दाखवतील। तो उतारा ऐकून शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी द्यायची आहेत। जांभळं पाहून सश्याला ती खाण्याची इच्छा झाली। त्याने फार उड्या मारून पाहिल्या। जांभळं कशी खावीत हा प्रश्न त्याला पडला। सर्कशीतल्या जोकरासारखे बांबूवर चढण्याचा त्याने विचार केला। जवळच सश्याने बांबूचा ढीग पाहिला। त्याने 2 लांब बांबू घेतले। सश्याने बांबू उभे केले। बांबूवर ससा उंच चढला आणि जांभळं तोडली। जांभळं खाऊन ससा खुश झाला। हा उतारा शिक्षक वाचून दाखवतील, त्यावर प्रश्न विचारतील। ससा कोणत्या झाडाखाली बसला होता? उत्तर पर्याय क्रमांक क, जांभूळ। कोणती युक्ती करून सश्याने जांभळे खाल्ली? सश्याने 2 लांब बांबू घेतले, ते बांबू झाडाला उभे केले। बांबूवर ससा उंच चढला आणि जांभळं तोडून खाल्ली। पुढील प्रश्न विचारू शकतात शिक्षक। सर्कशीतला जोकर तू पाहिला आहेस काय? तो कोणते खेळ करून दाखवतो? हो, दोरीवरून चालणे, पायाने सायकल चालवणे वगैरे। जर सर्कस पाहिली नसेल तर नाही म्हणून उत्तर सांगितलं तरी सुद्धा चालेल।
पुढील प्रश्न, मी तुला एक उतारा वाचायला देणार आहे, तो उतारा मोठ्या आवाजात वाच. शिक्षक विद्यार्थ्यांना उतारा वाचण्यासाठी देतील. तो उतारा विद्यार्थ्यांनी वाचन करून दाखवायचा आहे. दिवाळी सणाला घरोघरी पांत्या लावतात, दारात आकाशकंदील बांधतात, फटाके वाजवतात, प्रत्येक घरात फराळ केलेला असतो, लहान मुले किल्ले बनवतात, सगळीकडे आनंदी आनंद असतो. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.